हॅलो फ्रेंड्स, आम्ही आज आलेलो आहे पावनखिंडला आणि पावनखिंडमध्ये आता पोचणारच आहोत. आता हा आला आहे ध्वजस्तंभ. ज्या मावळ्यांनी पावनखिंडीमध्ये बलिदान दिलेले आहे त्यांच्या स्मरणार्थ हा ध्वजस्तंभ उभा केलेला आहे. आता ह्या पावनखिंडीचं नाव पहिलं घोडखिंड होतं. अफजल खानाला मारल्यानंतर आदिलशहाचा पन्हाळगड पण आपल्या शौर्याने शिवरायांनी काबीज केला होता. हे बघून बडी बेगमची तळपायाची आग मस्तकात गेली. तिने सिद्दी जोहरला पाठवलं शिवरायांना मारण्यासाठी. आपले महाराज हे पन्हाळगडावरच होते आणि सिद्दी जोहरने जवळजवळ 4 महिने पन्हाळगडाच्या पायथ्याशी वेढा धरून ठेवला होता. 4 महिने झाले वेढा काही हालत नव्हता आणि पन्हाळगडावरची रसद म्हणजे धान्याचे कोठार हे संपत आलेले होते. शिवरायांनी एक निर्णय घेतला की आपण इथून बाहेर पडायचं. महाराज, आपण विशाळगडी पावते झालात. म्हणून महाराजांनी विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर जाण्यासाठी फक्त 600 सैन्याची टोळी होती. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू, रायाजी बांदल आणि बांदल सेनानी. आणि इकडे सिद्दी जोहरला गुमराह करण्यासाठी आपल्याकडे होता शिवा काशीद. तो हुबेहूब महाराजांचा सारखा दिसत होता. ज्या ज्या मावळ्यांनी इथं बलिदान दिले त्यांच्या स्मरणार्थ इथं एक स्मारक बांधलेलं आहे. तिथं आम्ही पाया पडलो. मनातून असं अगदी गहिवरून आलं, धन्य ती लोक आणि धन्य तो राजा. शिवा काशीद हा सैनिक आहे हे ज्यावेळी सिद्धीला कळलं त्यावेळी त्यांनी तिथंच त्याला मारलं. आणि जवळजवळ 10,000 सैन्याची टोळी शिवाजी महाराजांच्या पाठीमागे पाठलाग करत येत होती आणि आपल्याकडे फक्त 600 सैन्याची टोळी होती. महाराज आपल्या मावळ्यांना एकटं सोडायला तयार नव्हते. अशा वेळी बाजीप्रभू देशपांडेंनी नेतृत्व घेतलं. ते म्हटले की महाराज तुम्ही 300 सैनिक घेऊन पुढे विशाळगडी जा. आम्ही इथं 300 लोक सिद्दी जोहरच्या सैन्यांना टक्कर देऊ आणि विशाळगडी पोचला की 5 वेळा तोफांचा बार करा. खरंच खूप थरारक अनुभव येतो हा पावनखिंडमध्ये. आता इथून खाली जावं लागतं खिंडीसाठी. आपले फक्त 300 सैनिक आणि सिद्दी जोहरचे 10,000 सैनिक यांना रोखून धरण्याचं काम बाजीप्रभूंनी केलं. बांदल सेनानी केलं. फुलाजी प्रभू, रायाजी बांदल, जय शिवाजी. प्रत्येकाने हा थरार अनुभवायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर कळतं की काय त्यांनी लढाई जिंकली असेल त्यावेळी. 10,000 सैनिकांच्या पुढे आपलं एक एक सैनिक धारातीर्थ होत होतं आणि रक्तरंजित होत होतं. पण सैनिकांनी सिद्दी जोहरच्या सैन्यांना एक पाऊल पण पुढं जाऊन दिलं नव्हतं. धन्य ती लोक आणि धन्य ती खिंड. खरं सांगायचं म्हटलं तर हा इतिहास अनुभवून ते बघून माझ्या डोळ्यातून खरंच पाणी आलं. अशी लोक लाभणं म्हणजे खरंच खूप आशीर्वाद देवाचे म्हटलं पाहिजे. कारण स्वराज्य बनलं पाहिजे ही श्रीची इच्छा होती. खरंच अशा राजाला आणि स्वामीनिष्ठा असलेल्या अशा सैनिकांना माझा मानाचा मुजरा. चला पाय पडला पुढे वर घे खिंडी पाय थरथरायला. अरे यार चला. आपल्याला काय वाटतंय इथे रस्ता एंड झाला. होय, लोक चढून दे वरती असं